Welcome friends in this grammar class of our Samarth coaching classes Beed. Friends, today we are going to see an important part of direct and indirect speech, and which is that is direct and indirect speech of imperative sentence. Yes friends, let's explain in Marathi. मित्रांनो, आज आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग बघायचा आहे आणि हा महत्त्वाचा भाग कोणता आहे? तो आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कशाचं? आज्ञार्थक वाक्याचं. होय, आतापर्यंत आपण असर्टिव्ह सेंटेन्स इंट्रॉगेटिव्हमध्ये दोन प्रकार एस नो टाईप आणि डब्ल्यू एस टाईप प्रकार बघितलेला आहे. त्यासोबत लेट्सने सुरू होणारं वाक्य बी पाहिलेलं आहे. लेट्सचं वाक्य तर खूपच सोपं होतं आणि आज आपण येऊन पोचलेलो आहोत आज्ञार्थक वाक्यापर्यंत. आज्ञार्थक वाक्य सगळ्यांना माहिती आहे. मी वाक्याचे प्रकार शिकवलेत की आज्ञार्थक वाक्य जर होकारार्थी असलं तर मुख्य क्रियापदाने सुरू होत असतं आणि ते जर नकारार्थी असेल तर कशाने सुरू होत असतं? यस, डोंट किंवा डो नॉटने सुरू होत असतं. आणि मग आता आपल्याला लागली त्याचे नियम बघायचे की हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना कशा प्रकारे काय काय नियम वापरले जातात, कशा प्रकारे केलं जातं त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तर मी बोर्डावर लिहिलेलं आहे. मित्रांनो, थोडंसं उघडा डोळे आणि बघा नीट. मी बाजूला सरकतो, म्हणजे काय करतो की हा कॅमेरा जोपर्यंत मी तुमच्यासमोर उभा आहे तोपर्यंत हा अँड्रॉइड कॅमेरा ॲटोमॅटिक काय करतो, कॅमेरा माझ्यावर फोकस करतो. तुम्हाला बोर्ड दाखवत नाही, थोडं असं ब्लिंक झाल्यासारखं होतं. काही जणांचे कॉमेंट येत आहेत, मला कळतं आहे मला, परंतु काय की मी थोडं बाजूला सरकल्यावर कॅमेरा जरा पटकन हे सगळं दाखवून घेईल बाबा. आणि मी तुम्हाला सांगतोय, मग पाहिलं, जर तुम्हाला असं समजत नसलं तर त्याचं पटकन काय करा, एक स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला मग असं तुम्ही झूम करून बघितलं तरी चालेल. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला त्याचा एक्सप्लेन करून दाखवतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आज्ञार्थक वाक्यात. रिपोर्टिंग व्हर्बची निवड करणे. सॉरी, मी बोर्डावर लिहिलेलं आहे की रिपोर्टिंग व्हर्ब ऐवजी ऑर्डर्ड, कमांडेड, रिक्वेस्टेड, ॲडवाइस्ड, प्रेड, बेग्ड, वॉर्नड, अर्ज्ड किंवा टोल्ड यापैकी योग्य ते घ्यावे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आज्ञार्थक वाक्याला इनडायरेक्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता? रिपोर्टिंग व्हर्बची निवड करणे. आता एवढ्यापैकी एकच निवडावं लागतं. ते कशावर निवडावं लागतं? पहिलं दिलं तुम्हाला ऑर्डर्ड. कधी घ्यायचं? ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये बोलणारा माणूस हा वरिष्ठ आहे, सिनियर आहे, आणि ऐकणारा माणूस कनिष्ठ आहे, ज्युनियर आहे. अशा वाक्यामध्ये मग समजा एखाद्या वेळेला फादर मुलांना बोलत असेल, एखादा बॉस त्याच्या एम्प्लॉईजना बोलत असेल, एखादा हेडमास्टर त्याच्या टीचर्सला बोलत असेल, किंवा पोलीस आपल्यासारख्यांना ऑर्डर देऊ शकतात. अशा वेळेला जेव्हा जेव्हा आपल्याला त्या वाक्याचा अर्थ असा सांगतो की या वाक्यामध्ये कुणीतरी एक वरिष्ठ माणूस कनिष्ठ माणसाला बोलत आहे, त्यावेळेस त्या वाक्यात आलेलं जे सेड आहे त्या सेडचा बदल काय करायचा असतो? ऑर्डर्ड करायचा असतो. त्याच्या पुढचं आहे कमांडेड. मित्रांनो, कमांडेड कुठं घेतात? शक्यतो आर्मीसाठी वापरला असतं. सोल्जर्स, सोल्जर हा शब्द आला, कॅप्टन सेड टू द सोल्जर्स असं आलं की त्या सेडचा बदल कमांडेड करायचा. कॅप्टन सेड, कॅप्टन म्हणलं की आता कॅप्टन बाहेर बी असतो, क्रिकेटमध्ये बी असतो, परंतु सोल्जरचा उल्लेख झाला की कमांडेड घ्यायचं. कमांड, कमांड म्हणजे हुकूम किंवा आज्ञा बी असतो. हुकूम तिथं मोडताच येत नाही. एखाद्या वेळेला ऑर्डर तरी मोडली जाऊ शकते समजा, परंतु हुकूम हा मोडता येत नाही. आता त्याच्यानंतरचा शब्द आहे कोणता शब्द? त्याच्यानंतर रिक्वेस्टेड. हा वाक्यामध्ये ज्या वेळेला विनंती केली असते. विनंती कशावरून कळते? जेव्हा वाक्यात प्लीज हा शब्द आलेला असतो. किंवा दुसरं, एखादा छोटा माणूस मोठ्या माणसाला बोलायला लागलाय, अशा वेळेला त्या वाक्यामध्ये रिक्वेस्टेड घ्यावं लागतं. एखादा पिऊन आहे, PEON, पिऊन म्हणजे शिपाई, एखाद्या शिक्षकाला बोलत आहे त्यावेळेला विनंतीच करेल. आपण एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला बोलत आहोत, त्यावेळेला आपलं काही काम असेल त्याच्याकडे तर आपण त्याला हात जोडून विनंती करू. अशा वेळेला त्या वाक्यामध्ये रिक्वेस्टेडच घ्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? किंवा लहान मुलं फादरला बोलत असतील त्यावेळेला तिथं रिक्वेस्टेडच घ्यावं लागतं. परंतु आपल्याला हे समजणं बी आवश्यक आहे की या वाक्यामध्ये बोलणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे. जर नाही कळलं तर तुम्हाला जर त्या वाक्यामध्ये प्लीज हा शब्द दिसत असेल तर
सरळ सरळ त्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्बऐवजी रिक्वेस्टेड घ्यायचा आणि तो वाक्यात आलेला जो काही प्लीज शब्द आहे तो काढून टाकायचा. त्याच्यानंतर काय आहे, ॲडव्हाइस्ड, सल्ला देणे. आता काय असतं तुम्हाला माहिती आहे, सल्ले कोण कोणाला देत असतं, ते शक्यतो आपले मित्र कंपनी जे असतात ते फुकटात सल्ले देत असतात. मग ज्या वेळेला फ्रेंड शेड असेल त्यावेळेला फ्रेंड ॲडव्हाइस्ड असं करायचं असतं, फुकटातले सल्ले खड्ड्यात घालण्यासाठी. परंतु आणखीन एका ठिकाणी बघा, डॉक्टर लोक असतात ना, डॉक्टर लोक ज्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला बघा, ज्या ठिकाणी ते डॉक्टर बाहेर आपल्याला म्हणजे तपासणी करण्यासाठी बसले असतात त्या ठिकाणच्या रूमला कन्सल्टेशन रूम असं म्हणतात. कन्सल्टेशन सल्ला मसलत, आणि डॉक्टर जे काही आपल्याला सांगत असतो ते सगळा त्याचा सल्ला असतो, सल्ला. म्हणून ज्या ज्या वेळेला असं दिसेल तुम्हाला डॉक्टर सेड, त्या वेळेला त्या सेडचा बदल ॲडव्हाइस्ड करा, त्या सेडचा बदल ॲडव्हाइस्ड, कारण की डॉक्टर हा पेशंटला सल्लाच देत असतो. त्यानंतर पुढं आलेले प्रेड, PRAYD. आपण कधी कधी काय की संकटात सापडलो की देवाला प्रार्थना करतो, परंतु इंग्रजीमध्ये ज्यावेळेला आपण देवाला प्रार्थना करतो, ओ गॉड सेव्ह मी, त्यावेळेला तो वाक्याचा प्रकार हा आज्ञार्थकच असतो, जरी आपण त्याच्यात विनंती करत असलो तरी. कारण आज्ञार्थक वाक्यातून काय करता येतं माहिती आहे का, विनंती करता येते, आज्ञा देता येते, सल्ला देता येतो, इशारा देता येतो सावधानतेचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे भाव व्यक्त करता येतात. म्हणून देवाला आपण हात जोडून विनंती करतो, पण तो वाक्याचा प्रकार असतो आज्ञार्थक. म्हणून अशा वेळेला काय करायचं असतं आपल्याला, त्या सेडचा बदल प्रेड, PRAYD स्पेलिंग नीटल्या. त्याच्यानंतर बेग्ड, BEGG. बेग म्हणजे शब्दशः अर्थ घेतला तर बेग म्हणजे भीक मागणे होतं. द बेगर सेड आलं, बेगर म्हणजे भिकारी, द बेगर सेड आलं की त्या बेगरचं बेगडं होतं. परंतु कधी कधी एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाने अति नम्र विनंती केली तिथं बेगडं घेतलं तरी चालतं. बेग म्हणजे भीक मागणे. कधी कधी समजा एखाद्या व्यक्तीला दुसरा माणूस ठारच मारायला लागला तर तो मरायला लागलेला व्यक्ती जो आहे तो प्राण्याची भीक मागत असतो, पण त्या ठिकाणी बेगडं घेतलं तरी चालतं. आता त्याच्यापुढे आला आपण वॉर्न. मग काय, रस्त्याने चालताना आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी काय केले असतात, सावधानतेचे बोर्ड लावलेले असतात, बोर्ड. मग आपण जर प्रवासाला निघलो तर त्या ठिकाणी एक लाल कपडा टाकला असतो किंवा लाल अक्षर लिहिलं असतं, गो स्लो, वर्क इज प्रोग्रेस आहेड, वर्क इज इन प्रोग्रेस आहेड. म्हणजे काय की हळू जा, पुढे काम प्रगतीपथावर आहे. मग आता हे काय केलं असतं की त्या ठिकाणी वॉर्निंग दिली असते आपल्याला. मग आता इंग्रजीमध्ये प्रथा असे की द बोर्ड सेड, बोर्ड सेड म्हणजे शब्दाचा अर्थ नाही की बोर्ड म्हणाला असं नाही अर्थ, परंतु त्या बोर्डवर लिहिलेलं होतं असं सांगण्यासाठी बोर्ड सेड म्हणावं लागतं. तर मग अशा वेळेला त्या ठिकाणी वॉर्न, किंवा आपल्याकडं इलेक्ट्रिसिटीचे पोल असतात ना, इलेक्ट्रिसिटीच्या पोलला एक छोटासा बोर्ड लावलेला असतो, एक डेंजर म्हणजे असं एक तिरकं हे काढून अशी खोपडी वगैरे तिथं पण असतं, ती वॉर्निंगच असते ती एक प्रकारची. तिथं सुद्धा तुम्ही वॉर्नड घेऊ शकता, वॉर्नड. किंवा मग अर्जड, अर्जड म्हणजे आव्हान करणे, अर्जड म्हणजे आव्हान करणे, आव्हान, नेते मंडळी करतात आव्हान. आणि जर एखाद्या वाक्यामध्ये यापैकी तुम्हाला कुठलाच भाव आढळून आला नाही, आढळून आला मी नीट काय म्हणतो ते ऐका, जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये या वरीलपैकी कुठलाच भाव आढळून आला नाही तर तुम्ही टोल्ड घेऊ शकता. कसं, समजा उदाहरणार्थ ही सेड टू हिम आलं, ही सेड टू हिम याचा अर्थ होतो तो त्याला म्हणाला. तो बोलणारा कोण आहे आणि त्याला ज्याला बोलत आहे तो ऐकणारा कोण आहे, यांचं स्टेटस खालीवरी काही आपल्याला समजत नाही. किंवा सी सेड टू हर, ती तिला म्हणाली किंवा ती त्याला म्हणाली. अशा वेळेला सर्वनाम ज्यावेळेस करते म्हणून त्यावेळेला आपल्याला त्यांचं जे स्टेटस आहे ते कळत नाही. कोण ऐकणारा, म्हणजे ऐकणारा सिनियर आहे का, बोलणारा सिनियर आहे का ज्युनियर आहे, काही कळत नाही. अशा वेळेला तुम्ही टोल्ड घेतलं तरी चालतं, परंतु असं नाही व्हावं की त्या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे आणि तुम्हाला नाही कळलं म्हणून तुम्ही टोल्ड घेतलं, असं नाही जमणार. तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजायला हवा. तर कळलं का हे रिपोर्टिंग वर्ब कशा प्रकारे निवडावं ते कळलं का आता. तर आता त्याच्यानंतर नंबर 2ला, जर दिलेले वाक्य हे होकारार्थी असेल तर अवतरण चिन्हातील आज्ञार्थक क्रियापदापूर्वी कंजेक्शन म्हणून टू घ्यावे. हा जर दिलेलं वाक्य हे आज्ञार्थक असलं तर कंजेक्शन म्हणून या प्रकाराच्या वाक्यामध्ये TO2 घेतात. पण होकारार्थी वाक्य असलं तर, होकारार्थी वाक्य कशानं सुरू होतं, मुख्य क्रियापदानं. अवतरण चिन्ह काढून टाकण्याच्या बदल्यामध्ये TO2 या ठिकाणी मी लिहिले आहे, हे TO2 घ्यायचं. आणि जर का ते वाक्य डोंटने किंवा डू नॉटने सुरू असेल, बघा जर वाक्य नकारार्थी असेल तर कंजेक्शन म्हणून नॉट टू घ्यावे आणि वाक्यात आलेले डोंट किंवा डू नॉट काढून टाकावेत. बघा वाक्य जर डोंटने किंवा डू नॉटने सुरू झालं असलं तर याचा अर्थ ते वाक्य नकारार्थी आहे. आणि जेव्हा हे वाक्य नकारार्थी असतं तेव्हा आपल्याला कंजेक्शन म्हणून त्या वाक्यामध्ये नॉट टू असे शब्द घ्यायचे असतात. आणि ते शब्द घेतल्यामुळे दिलेल्या वाक्यात सुरुवातीलाच डोंट किंवा डू नॉट हे जे शब्द आलेले आहेत
हे काढून टाकायचे असतात, कारण की आपण नॉट टू घेतलं म्हणून. आणि शेवटचा नियम आहे इतर योग्य ते बदल करावेत. आता इतर योग्य ते म्हणजे कोणते? सर्वनामाचे बदल, क्रियाविशेषणाचे बदल, हे तर आपल्याला सगळ्या प्रकारात करावेच लागतात, याच्यात काही वेगळं होत नाही. तर अशा प्रकारे हे झाले नियम. प्रत्येक प्रकाराचे नियम वेगळे आहेत. मी सुरुवातीपासून सांगत आलो की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये प्रत्येक वाक्य हे थोडंसं वेगळं असल्याने वाटतं, त्यामुळे त्याचा बारकाईने अभ्यास करावाच लागतो. हो, तर बघा मी एक वाक्य सांगतो कशा प्रकारे होतं ते. या ठिकाणी एक वाक्य लिहिलं, फादर सेड ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर इमिडिएटली. बघा फादर सेड आलेलं इथं, फादर सेड, ह्या ठिकाणी सेड आले, पण बोलणारं कोण आहे? फादर. पण कुणाला म्हणलंय रे बाबा? कुणाला म्हणलंय काही समजत नाही, पण नक्कीच फादर म्हणल्यावर मुलांनाच म्हणले असतील फादर, पाणी आण मला लवकर ताबडतोब, आहे का नाही? घरी येऊन समजा घरी आपल्या बाहेरून वडील थकून भागून आले तर मुलांना म्हणतात पटकन पाणी आण रे बाबा. तर अशा प्रकारे आपण असं गृहीत धरू की हे वडील, आणि नाहीतरी वडील घरामध्ये सगळ्यांनाच आज्ञा देतात, मदरला बी आज्ञा देऊ शकतात, ऑर्डर देऊ शकतात. म्हणून आपण फादरला या ठिकाणी या सेडचा बदल काय करू? ऑर्डर्ड करू, कारण फादर घरामध्ये सगळ्यांनाच काय करू शकतात? ऑर्डर देऊ शकतात. हे बघा फादर ऑर्डर्ड. हां, कळलं का? ह्या सेडचं काय केलं? ऑर्डर्ड केलं. ऑर्डर्ड कशामुळे केलं? कारण फादर हे घरातल्या सगळ्यांनाच ऑर्डर देऊ शकतात ना, प्रत्येक व्यक्तीला, म्हणून ऑर्डर घेतलं. आता इथपर्यंत आलो आपण. आता काय करायचं असतं? या अवतरण चिन्हातील आज्ञार्थक क्रियापदापूर्वी कंजेक्शन म्हणून टू घ्यायचं असतं. बघा या ठिकाणी वाक्य हे होकारार्थी आहे, म्हणून इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? टू. त्याच्यानंतर हे बघा ब्रिंगला ब्रिंग, टू ब्रिंग, हे ब्रिंगला ब्रिंग स्मॉल लिपीत लिहिलं. कशामुळे? कारण की इथं हे नवीन वाक्य सुरू झालं, इथं दोन्हीचं एकत्रित आलेलं आहे. आता ह्या मीचा बदल फादरच्या तोंडचं वाक्य मी, मग मीचं काय होईल? हिम. त्याच्या पुढे अला अ, हे ग्लासला ग्लास, हे वॉटरला वॉटर, आणि हे इमिडिएटली, ह्याच्यात काहीही बदल होत नाही, फुल स्टॉप. बघा इकडे लक्ष द्या, आणखी एकदा सांगतो. हे फादर सेड ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर इमिडिएटली, हे दिलेलं वाक्य होतं, आणि या वाक्यामध्ये फादर हा सब्जेक्ट आलेला आहे. फादर फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच ऑर्डर देऊ शकतात, म्हणून आपण या ठिकाणी जे सेड आलंय त्या सेडचं काय केलंय? ऑर्डर्ड केलंय. बरोबर आहे? सगळ्यांच्याच घरामध्ये फादर सगळ्यांनाच ऑर्डर देऊ शकतात का नाही? आता कुठं कुठं उलटा असतं, भाग वेगळा आहे, मदर ऑर्डर देते आणि फादर ऐकतात, परंतु या ठिकाणी आपण असं गृहीत धरलं की फादर सगळ्यांना ऑर्डर देऊ शकतात, म्हणून आपण या सेडचा बदल काय केला? ऑर्डर्ड. आता इथून सुरू झालं अवतरण चिन्हातलं वाक्य, म्हणून आपण या अवतरण चिन्हातल्या वाक्याच्या अगोदर काय घेतलं? टू हे कंजेक्शन घेतलं. बघा या वाक्यातलं टू हे काय आहे? कंजेक्शन आहे. त्याच्यानंतर बघा हे ब्रिंगला ब्रिंग, ह्या मीचा बदल केला हिम, त्याच्या पुढे हे जशाच तसं, हे त्याच्या पुढे ग्लासला ग्लास, हे जशाच तसं, आणि हे जशाच तसं शेवटी फुल स्टॉप. काय नाही याच्यात, बाकी काय अवघड नसतं. फक्त ह्याच्यात एक सर्वात महत्त्वाचा आणि अवघड भाग कोणता आहे की रिपोर्टिंग व्हर्बची चॉईस करणे किंवा सिलेक्शन करणे, निवड करणे. बस एकदा रिपोर्टिंग व्हर्ब तुम्हाला निवडता आलं की ते वाक्य जमलं. खूप काही अवघड नाही आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ बी कळणं आवश्यक आहे, आणि जर वाक्याचे अर्थ आपल्याला कळायचे असतील तर शब्द, जास्तीत जास्त शब्दांचं पाठांतर असणं आवश्यक आहे. आणि हा बघा इंग्रजी विषय ज्याला खूप सोपा करायचा असेल स्वतःसाठी, तर त्याने पुस्तकातले तर शब्द पाठच करावेत, परंतु पुस्तकाच्या बाहेर बी काही शब्द असतील तर ते पाठ करावेत, कारण की आपल्या परीक्षेमध्ये अनसीन पॅसेज बी असतात. अनसीन म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे. मग हे पॅसेज बी आपल्याला सोडवता आले पाहिजेत, आणि हे कधी सोडवता येऊ शकतात? कोणता बी पॅसेज असू द्या, सीन असो, सीन म्हणजे पुस्तकातला किंवा अनसीन, ज्या वेळेला आपण तो पॅसेज वाचतो, पॅसेज वाचल्यावर आपल्याला जर त्याचा अर्थ कळला तर त्याच्या खाली प्रश्न काय विचारलेत हे कळतात, आणि प्रश्न काय हे कळले तर आपल्याला पॅसेजमधले उत्तर शोधून काढतात. मूळ म्हणजे पॅसेजचा अर्थ जर नाही कळला तर प्रश्न काय विचारलेत हे कळत नाही, आणि प्रश्न काय विचारलेत हेच नाही कळालं तर उत्तर काय शोधून काढणार आहेत? म्हणून जास्तीत जास्त शब्द पाठ करा. 8वीवाले असो, 9वीवाले असो, 10वीवाले असो, किंवा 5वीपासून सांगेल मी की बाळांनो, सध्या जरी लॉकडाऊन असलं तरी पण घरच्या घरी तुम्ही एखादं नवनीतची डिक्शनरी किंवा नवनीतचं रीडर घ्या, आणि त्यातून दररोज नियमित शब्द पाठ करा. आता इथं तर शब्द देणं शक्य नाही आहे, परंतु तुम्ही जर घरच्या घरी दररोज 5वी ते 7वीवाल्यांनी दररोज 10-15 शब्द पाठ केले, आणि 8वी ते 10वीवाल्यांनी किमान दररोज 15 ते 20 शब्द पाठ केले, तर नक्कीच मी असं म्हणतोय वर्षाकाठी तुमची भरपूर व्होकॅब्युलरी वाढलेली असेल, आणि तुम्हाला त्याचा आयुष्यभर फायदा होईल. इंग्रजी विषय असा आहे की तुम्ही त्याचा उपयोग हा आयुष्यभर करू शकतात. म्हणून बघा आता खाली काय वाक्य दिलेत, हे वाक्य तुम्हाला घरी सोडवण्यासाठी दिलेत. बघा काय, द किंग सेड टेक दिस मॅन अवे फ्रॉम मी.
ही किंग सेड आलं याच्यात, किंग सेड. आता किंग म्हणल्यावर तर राजा, ह्याला ऑर्डर घ्या किंवा कमांडेड घ्या काही चालतं. त्याच्यानंतर बघा डॉक्टर सेड टेक दिस मेडिसिन रेग्युलरली फ्रॉम टुडे. डॉक्टर म्हणलं मगाशी सांगितलं तुम्हाला, डॉक्टर म्हणलं की काय करायचं असतं, डॉक्टर म्हणलं की डॉक्टर ॲडवाइसड घ्यायचं असतं, डॉक्टर सेड म्हणलं की. त्याच्यानंतर बघा गिव्ह मी युअर पेन प्लीज ही सेड. बघा वाक्यात प्लीज आले आणि ही सेड, ही म्हणल्यावर तो कोण आहे हे समजत नाही, परंतु वाक्यात प्लीज आले म्हणून काय असणार याच्यात रिक्वेस्ट असणार, म्हणून ही रिक्वेस्टेड घ्यायचं आणि प्लीज काढून टाकायचं. हे तुम्हाला मी हिंट द्यायला लागलो, तुम्हाला जमावेत वाक्य म्हणून. त्याच्यानंतर 5 डोंट पार्क युअर कार हिअर सेड द पोलीस. पोलीस सेड, पोलीस म्हणल्यावर कोणाला बी ऑर्डर देऊ शकतात, म्हणून या ठिकाणी पोलीस ऑर्डर असं येईल. त्याच्यानंतर बघा 6 द टीचर सेड टू द स्टुडंट्स डू नॉट मेक नॉईज नाऊ. बघा वर्गात शिक्षक आल्यावर आपल्याला माहिती आहे कसं वर्गात चाव 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 चालू असते ती. वर्गात आल्यावर अगोदर सरांना सांगाल बाबांनो आता तुमचं उरक्त घ्या, आता माझा कार्यक्रम सुरू करायचा आहे, म्हणून ते सांगतात की डोंट मेक नॉईज. आज्ञार्थक वाक्य असतं ते. मग टीचर हे काय करत असतात, ऑर्डर देत असतात, म्हणून त्या ठिकाणी टीचर ऑर्डर्ड घ्यावं लागले. ते काय घ्यावं लागेल, टीचर ऑर्डर्ड द स्टुडंट्स डू नॉट मेक नॉईज. अशा प्रकारे हे तुम्हाला करायला दिलेत मी, फक्त हिंट दिल्यात तुम्हाला जमावेत म्हणून वाक्य. तर ठीक आहे मित्रांनो, दॅट्स ऑल टुडे. आणि बाळांनो एक विनंती आहे की जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत ते जे बेल आयकॉन आहे बेल आयकॉनला पण टच करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर बाळांनो कसल्याही प्रकारची कंजूसी नका न करू, थोडंसं लाईक बटन बी दाबत राहा. हो ना, तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे आणि त्या तुम्ही जर लाईक बटन दाबत राहिलात जास्तीत जास्त आम्हाला पण उत्साह येतो तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवायचा. ठीक आहे बाळांनो, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय टिल दे.